महत्त्वाचा असा टप्पा या आषाढी वारीतला तो म्हणजे माऊलींची पालखी दिवे घाटात पोहोचलेली आहे। मजल दर मजल करत वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले असतात। मात्र दिवे घाटाचा हा अवघड मात्र तितकाच महत्त्वाचा असा या संपूर्ण वारीतला टप्पा असतो। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात माझे सहकारी श्रीकांत घुले यांच्याकडून घेऊया। श्रीकांत, दिवे घाटात माऊलींची पालखी पोहोचलेली आहे। तुम्ही स्वतः दिवे घाटाचा हा संपूर्ण टप्पा जो आहे तो या पालखी सोबतच पार करताय। काय अनुभव आहे तुमचा? वारकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? श्रुती, आपण माझ्या पाठीमागे बघतोय की आज संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींची जी पालखी आहे ती आज दिवे घाटामध्ये येणार आहे आणि हा संपूर्ण वारीमधला अत्यंत महत्त्वाचा, तितकाच आडवळणाचा आणि अत्यंत असा बिकट हा चढ मानला जातो। आणि आज आपण ही दृश्य देखील पाहतोय। माऊलींची पालखी आज याच दिवे घाटातून जाणार आहे। पालखीसोबतच्या ज्या दिंड्या आहेत त्या आता हळूहळू दिवे घाटात पोहोचल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय आणि वारकऱ्यांचा, वैष्णवांचा जो मेळा आहे तो देखील आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। या संपूर्ण वारीतला अत्यंत महत्त्वाचा टप्पा, कारण असं की दिवे घाट अत्यंत चढण असलेला हा संपूर्ण मार्ग आहे आणि तो अडसर एक महत्त्वाचा टप्पा देखील मानला जातो। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय माऊलींची पालखी काल पुण्यात माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे, त्यामध्ये हा घाट लागतो आणि दिवे घाटात पोहोचल्यानंतर माऊलींची पालखीचा मुक्काम सासवड मध्ये असणार आहे। आपण पाहतो टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भगव्या पताका हातात घेत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चाललेले हे लाखो वारकऱ्यांचा हा समुदाय, जनसमुदाय, जनसागर आपण म्हणू शकतो। आणि जे सातत्यानं आपण पाहतोय की हरिनामाचा गजर करत, टाळ मृदंगाचा गजर करत ज्ञानोबा तुकारामच्या जय घोषामध्ये निघालेला हा संपूर्ण जनसागर आता सासवडकडे जातोय। माऊलींची पालखी देखील थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्यांच्यासोबत निघालेले हे लाखो वारकरी आपण पाहतोय अत्यंत दंग होऊन या दिवे घाटातून जातील। अत्यंत विलोभनीय अशी ही दृश्य असतात। आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे। सासवडमधील संत सोपानदेव महाराजांचं नगरी असलेल्या सासवडमध्ये माऊली देखील मुक्कामी असणार आहे। माऊलींचे धाकटे बंधू सोपानदेव महाराज आणि त्यांच्या सासवड नगरीत आज माऊली मुक्कामी असतील। त्यापूर्वी हा दिवे घाटातली ही सगळी विलोभनीय दृश्य आपण पाहतोय। मध्ये मध्ये काही पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळतायत श्रुती, मात्र कुठेही अडसर न येता वारकरी जे आहेत ते सातत्यानं आपल्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत असतात आणि त्यामुळेच आपण ही सगळी दृश्य पाहतो। एकीकडे एका बाजूनं मोठ्या वाहनांसाठी जाण्यासाठी एक रस्ता सोडण्यात आलेला आहे आणि मधल्या मार्गाने बरोबर वारकरी जे आहेत ते शिस्तबद्ध पद्धतीनं अत्यंत शांत भजन गात, गवळणी गात, ज्या महिला असतील, अबाल वृद्ध असतील ते देखील शांतपणे यामध्ये मार्गस्थ करतात आणि दिवे घाटातली ही सगळी दृश्य पाहण्यासाठी लाखो वारकरी देखील आतुर असतात। आपण पाहतोय की उंच उंच टेकड्यांवरती बसलेले देखील आपल्याला वारकरी दिसत आहेत। हा संपूर्ण सोहळा, याची देही याची डोळा आपण अनुभवावा हीच खरं तर प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते, प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या दृष्टीनं आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचा टप्पा या संपूर्ण वारीच्या वारीमधला तो आज पार पडताना दिसतोय। माऊलींची पालखी देखील हडपसरवरून आणि हडपसर मार्गे दिवे घाटातून होत आज सासवडमध्ये माऊलींची पालखी पोहोचणार आहे। दिवे घाटातली ही सध्याची सगळी दृश्य आपण पाहतोय। अत्यंत विलोभनीय असं दृश्य आहे। थोड्याच वेळापूर्वी हलक्या पावसाच्या सरी देखील कोसळलेल्या आहेत, मात्र वारकरी एकदा निघाला की तो कशाचीही तमा बाळगत नाही याची आपल्याला कल्पना आहे। त्याला आस लागलेली असते ते पांडुरंगाच्या दर्शनाची, त्याला ओढ लागलेली असते ते पांडुरंगाचं सावळं रूप पाहण्याची आणि तोच ध्यास मनात ओठात ठेवून वारकरी हा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असतो। आणि आता पालखी सोबतच्या त्या हळूहळू करून आता दिवे घाटात पोहोचत आहेत। अजून बऱ्याच दिंड्या सोबत येणं बाकी आहेत आणि माऊलींची पालखी आज दिवे घाटातून संपूर्ण जो प्रवास आहे तो आपला करणार आहे आणि सासवडमध्ये माऊलींची पालखी जी आहे ती आज मुक्कामी असणार आहे। आपण पाहतोय की विलोभनीय असं दृश्य आहे। भगव्या पताका हातात घेत जे संपूर्ण वारकरी आहेत ते आता सासवडच्या दिशेने हा दिवे घाट पूर्ण हा जो चढण मार्ग आहे तो चढण मार्ग पूर्ण करून जो खडतर मार्ग आहे तो खडतर पूर्ण करून आता सासवडकडे पोहोचतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे श्रुती। नक्कीच श्रीकांत, नामाची वेळे पार केला दिवे घाट, अशीच काहीशी भावना या सगळ्या वारकऱ्यांची आहे। तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत हे दृश्य पोहोचवलीत त्यासाठी।